दिव्यातील अनधिकृत इमारतींच्या पाडकामावरनं रहिवासी संतप्त, घरं रिकामी करण्यास नकार. पेट्रोलच्या बाटल्या घेऊन नागरिक उतरले रस्त्यावर. छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांविरोधात आंदोलन. नरेंद्र महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं भाविकांचा संताप. फोटोला जोडे मारत घोषणाबाजी. नीलम गोरे निर्लज्ज विश्वासघातकी बाई. टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. लक्षवेधी लावण्यासाठी गोरे किती पैसे घेतात? संजय राऊतांचा सवाल. साहित्य संमेलनातील चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार. संमेलनाबाबत पवारांनी बोलावं. संजय राऊतांचा हल्लाबोल. नीलम गोरेंवर उपसभापती म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून माझी टीका. खरं तर महाराष्ट्रानं त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे. संजय राऊतांचा नीलम गोरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोरेंनी माझ्याकडूनही पैसे घेतले. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप. पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचं म्हणत गोरेंवरती डागली तोफ. प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकपणा, शिस्त आणण्यासाठी प्रयत्न करा. पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना काल मंत्र. वरिष्ठ सूत्रांची माहिती. रवींद्र धंगेकरांनी उद्या बोलावली कार्यकर्त्यांची बैठक. धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. काही दिवसांपासून धंगेकर नाराज असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार. शिंदेंची कोंडी करण्याचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. गेल्या 3 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या निवडणुकींचा मार्ग मोकळा होणार का? सुनावणीकडे जनतेचं लक्ष. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय दुपारच्या बातम्या. सुरुवातीला बातमी आहे. नीलम गोरेंवरती टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली. संजय राऊतांनी नीलम गोरेंवरती पातळी सोडून टीका केली. नीलम गोरे या निर्लज्ज, विकृत आणि विश्वासघातकी बाई आहेत अशी टीका राऊतांनी केली. पक्षात कोणती घाण आणली असं बाळासाहेबांनी तेव्हा विचारलं होतं. नीलम गोरे पक्षात न जाताना घाण करून गेले अशी टीका त्यांनी केली. पुण्यात उमेदवारी देण्यासाठी गोरेंनी किती पैसे घेतले असं सवाल देखील त्यांनी केला. आम्हाला हक्कभंगाची भीती दाखवू नका, हक्कभंग आणा. माझ्याकडे सुद्धा सर्व माहिती आहे असं त्यांनी म्हटलं. तर लक्षवेधी लावण्यासाठी गोरेंनी किती पैसे घेतले याची माहिती द्यावी असं देखील त्यांनी सांगितलं. नीलम गोरेंवरती टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली आणि पातळी सोडून नीलम गोरेंवरती टीका करण्यात आली. नीलम गोरेंचं वक्तव्य म्हणजे विकृती. नीलम गोरे या निर्लज्ज, विकृत आणि विश्वासघातकी बाई आहेत अशी टीका राऊतांनी केली. पक्षात कोणती घाण आणली असं बाळासाहेबांनी तेव्हा देखील विचारलं होतं आणि नीलम गोरे पक्षात न जाताना घाण करून गेले अशी टीका संजय राऊतांनी केली. तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. एक संस्कार, एक संस्कृती असते. आम्ही गेलो, सोडून गेलो, दूर झालो, काही कारणं असतील तुमची. तुम्ही अशा प्रकारे विधानं करता मातोश्रीच्या बाबतीत. महिला असल्या म्हणून काय झालं? मग काय झालं? तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो. 10 हक्कभंग आणा हो. मी आता विधानसभा चालू आहे का? मला सांगू नका. मी नीलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे. काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी? सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्ष राज्यसभेत आहे. मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्रानं या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई. काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो. आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत. सगळे ईडी झालं, CBI झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज. नमक हराम हा शब्द कापायचा नाही.
निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे. ते तुम्ही ते फुल्या बिल्या दाखवता ना, काय बिग बिग का म्हणतात ते, एका बाईला निर्लज्ज म्हणतोस? लाज नाही वाटत? बाईला निर्लज्ज म्हणतो? आमच्या सारख्याच्या तोंडातून जर शब्द निघला तर काय काय केलं असतं? महिलांचा अपमान झाला आणि हा काय करतोय? अरे ज्या महिलांच्या बरोबर आता बोलायला लावू नका, ज्या महिलांना तुम्ही छेडलंय ना, त्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुम्ही कसं छेडलंय त्यांना. म्हणून निर्लज्ज शब्द हा महिलांसाठी वापरू नका. महिलांचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला नाही. तर संजय राऊतांनी नीलम गोरेंवरती सडकून टीका केली. नीलम गोरे सभागृहात लक्षवेधी लावण्यासाठी आणि प्रश्न विचारायला देण्यासाठी किती पैसे घेतात याची माहिती माझ्याकडे आहे, या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असाही दावा राऊतांनी केला. तुम्ही 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्यास आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. तर माजी महापौर विनायक पांडे यांनी देखील नीलम गोरेंवरती गंभीर आरोप केलेत. नीलम गोरेंनी माझ्याकडनं तिकिटासाठी पैसे घेतले असा आरोप विनायक पांडेंनी केला. कार्यकर्त्यांकडूनही तिकिटासाठी त्यांनी पैसे घेतले होते. पैसे घेतल्याशिवाय गोरे न्याय देत नव्हत्या असं विनायक पांडे म्हणाले. नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते आहेत विनायक पांडे. त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा, विनायक पांडेला. मी रेकॉर्डवर सांगतोय ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे. विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले या बाईकडून नंतर हे पण विनायक पांडेंची, अशोक हरनळ यांची मुलाखत घ्या. अजून तुम्हाला काही नावं देईन 2 दिवसांनी.